आज आपण कुठं चाललो माहिती आहे का? आपलं जे जुनं एकदम शेत आहे का, जिथं म्हणजे इकडल्या साईडला आहे ना, आपण खूप अगोदर म्हणजे ही थोडक्यात म्हणायचं किंवा ही जमीन आणि ती जमीन आहे ना, तर काय झालं एका कुठलं तर शेतकऱ्याचं असं होतं की त्याचं बँक लोन होतं, बँकेने लिलाव केला होता आणि ते लिलाव केल्यानंतर आपलं आपण म्हणते शेत घेतलं होतं. ते शेतामध्ये आपण चाललोय. तिथं 2 एकर बहुतेक अर्धा एक एकर शेत आलेलं आहे सगळ्या शेतला. म्हणजे 6 एकर 5-6 एकर आहे तिथं. 6 एकर आहे, सॉरी 6 एकर म्हणायचं प्रत्येकात. नाही 3 एकर ना, नाही 1 एकर म्हणजे 6 एकर आहे. मला काहीच कळालं नाही. 6 एकर 3 एकर 1 एकर 6 एकर आहे शेत. म्हणजे 6 जणांमध्ये 1 एकर म्हणजे 6 एकर झालं. असं लांब आहे बरं का, लांब लांब नाही अजून, आहेच पुढेच. ते मग आपलं ती पण शेत दाखवलं असतं आणि म्हटलं की चला ऑफ रोडिंग काइंड ऑफ होईल पण आपलं. थोडासा रोड दाखवू का मी? थोडासा रोड म्हणजे असं दाखव चालतं दाखव काय. आता ही एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग कंडिशन काइंड ऑफ झालं बरं का आपलं. आणि करणारे करतं इकडे साईडला बरं का. आता आपल्या हे नाही पाईपलाईन पण आणलेली इकडे गणून, पाण्याची पाईपलाईन, त्यामुळे त्याने शेती करते इकडल्या साईडला. आपण फक्त कोरडाव शेती करतो इकडे आपल्याला पाणी असल्यामुळं. लाईट वगैरे तर नाही आपल्या इकडं. हिचा कोळवलेलं आभाळ आले बरं का, पण पावसाचं काय हे दिसणार. यायलंय आता थोडं थोडं. खेळ वाटतं शेत. कशावरून? ते लिंबाचं झाड एक मला माहित आहे. मग तिथं पण होतं लिंबाचं झाड पाठीमागं सेंटरला. रोड दिसेल म्हणून मी तसं घेतलं. एवढे मोठे दगड कसं हे करायचं बरं? काही लावून घेतले तेवढे मोठे दगड. जेसीबीने काढलेले असतात. आपण नाही काढली, आपलं नाही शेत हे ना आपलं. हा, पण एवढ्या याच्यामध्ये सगळ्या फक्त जरा बरं हेच दिसायला. करत असते ती. बोल पण आहे की तिथं आपलं झाला कांड. थार आहे निघत असत. आगे बढ़ो. आभाळ कसं दिसायला इथं? ही ढग ढग छोटे छोटे.
बाहेर जाऊन बाहेर नाही व्हिडिओ की शिवम अंटलीची गाडी चालवायला हा इथे का तुला काय माहिती इथे का नाही तू केव्हा बघितली इथे अंटेला म्हणून दरवाजाला तिकडं लागला दरवाजा माझा त्यामुळे तर वाजायला लागला होता खरं केला माणसाने तर शेत चांगली केली माहिती आहे का आपल्या सगळ्या माणसांची शेत चांगली केली ही आपली शिवाय एकाला साईडचा कवठाळीचा आहे आणि एकाला साईडचा सासुरे आणि सासुऱ्याचा इकडला शिवम तू गाडीत झोपला होता आता पण कस काय सगळे जागे होते तू कस काय झोपला होता तू बोलत नाही का मित्रांना तुझ्या हा मग कस काय झोपला होता काय करावं बिचारानं मग असलं गोंधळ घालत यायचं असतंय काय कोणतं घाला बिचारानं काय बरं बा ही काय पपई आहे का भेटीचं ते आ भेंडी 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 वर असती ना तुला वरच आहे मग फुल दिसणार ती वरची आणि एवढी बारकी भेंडीचं झाड नसतंय भेंडीचं झाड आपली हाईट एवढं असतंय ना मोठं होत असते हळूहळू. 7-8 महिने चालते ती भेंडी उगी तर शेळ्याचं शेड आहे माहिती आहे का हा इथलं एक पोरग जीप करा येते विषयासोबत वगैरेला आता भेंडी बघूनच यावी लागते की मला वाटत कशी असते मी तर एकदा कळमणला जाताना माझ्या हाईट एवढं झाड बघितलं होतं माहिती का असतेच की तेवढे होतेच मोठी आता आपल्याला खाली बसून दौड लागते नंतर थोड्या दिवसांनी आपल्या कमरेपर्यंत येते कमरेनंतर मग वरच्या वरची थोडा लागतोय असं भेंडी कात्रीने तोडायला येत नसते का कट 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 किती तोडायला कारण असं ती काय म्हणते त्याला त्याचं ती लागतंय ना हाताला आम लागत असते झाडामध्ये पण हे असं थोडस मग भेंडीमध्ये आहे म्हणल्यावर झाडामध्ये असणारच खराब रस्ता आहे तर मला समोर रस्ता दाखवत होता किती खराब रस्ता कसलं भारी असेल तर मला इकडून घ्यावं लागेल गाडी बरं का पूर्ण चाक घाण होणी म्हणून बघा फक्त त्यासाठी पहिला गिअर टाक ग कुठं किती आहे हे? असं कळत नाही बघा. मी घेऊ का इथून चल माझ्यावर काय म्हणू नको केसही वर सीट बेल्ट लावा अगोदर ब्रेकवर आणि क्लच टाक पहिला घे पहिला नाही तिसरा टाकला तू आता थांब सोड हा क्लच सोड जाऊ दे सरळ सरळ जाऊ दे
थोडासा रेस वाढव. क्लच दाब. सोड. माणसं गावाकडली माणसं बघते ती. चिम्या तू कधी गाडी शिकणार आहे सांग मला. हो हाईट वाढल्यावर थोडीशी उंची वाढली का नाही मग शिकायचं बरं का शिम्या. हो तुला थार तर बारकी थार तर येते की तुझी. आता ब्रेक दाबा बाबा. ब्रेकचा आणि ह्याचा फरक. सध्या ढगाळ वातावरण चालू आहे बरं का. आणि या ढगाळ वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता की सध्या किती आभाळ आलेला आहे. आणि हे पावसाळ्याचं सीझन असल्यामुळे स्टार्टिंगचा फेज असल्यामुळे कसं आहे की भले आता जुलै स्टार्टिंग होत आहे बरं का. कारण की यावर्षी पावसाळा जरा उशिरा चालू झाला आहे. हे आम्ही सोलारच्या हे एक लावलं होतं आम्ही. सोलारचं इथे एक पाण्याचं हे केलेलं आहे आणि सोलारचं एक बसवलेलं आहे आम्ही. ती मागेल त्या कृषी पंप योजनेतून आम्ही बसवलेलं आहे ते.